नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी 500 कोंबड्यांचा हिशोब बघणार आहोत। म्हणजेच 500 गावरान कोंबड्या पाळून आपल्याला खर्च किती येईल, उत्पन्न किती मिळेल, त्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीचं नियोजन करावं लागेल किंवा ह्याला आपल्याला सुरुवातीसाठी भांडवल किती लागेल, ह्याचं आपण संपूर्ण गणित आजच्या या व्हिडिओत बघणार आहोत। सोबतच जर आपण एक अशा प्रकारचं नियोजन केलं तर आपण कशा प्रकारे दिवसाला 5,000 किंवा महिन्याला 1.5 लाख रुपये कमवू शकतो याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। स्टेप बाय स्टेप आपण संपूर्ण माहिती देणार आहोत। म्हणजेच आपण यावरती खाद्य असेल, लसीकरण असेल, मरतूक असेल, खराब अंडे असेल, अशा सर्व गोष्टींचा या ठिकाणी आपण विचार करणार आहोत। कारण की भरपूर लोक बोलतात की तुम्ही खर्च पकडत नसाल, तर आपण येऊन एक डिटेलमध्ये खर्च पकडणार आहोत। सोबतच या ठिकाणी संपूर्ण जितकी आपण डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। पण त्या अगोदर बघा, तुम्ही काय करायचं आहे, हा जो व्हिडिओ आहे या ठिकाणी तुम्ही हेडफोन लावून बघत असाल तर अतिउत्तम आहे। कारण की जर तुम्ही हेडफोन लावून व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला क्लिअरमध्ये ऐकायला येईल। आणि हा व्हिडिओ बघण्यापेक्षा ऐकण्याकडे जास्त फोकस करा। कारण की मी प्रत्येक सेकंदाला, मिनटाला 1-1 रुपयाचा हिशोब सांगणार आहे। जर तुम्ही 1 सेकंद जरी पुढं माग घेतला किंवा व्हिडिओ अर्ध्यातून सोडून दिला तर तुम्हाला अजिबात काहीच हिशोब समजणार नाही, बरोबर। जर आपण हजारो लाखो कमवायचे या ठिकाणी स्वप्न बघतायत तर तुम्ही या ठिकाणी 5-10 मिनटं तुमचे एक्स्ट्रा जाऊ द्या, पण माहिती घेताच आहे तर पूर्ण घ्या, बरोबर। त्यामुळे व्हिडिओ बघितला तर शेवटपर्यंत बघा अथवा इथूनच बंद केला तरी चालेल, पण माझं म्हणणं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कारण की त्यापासून तुम्हाला पुरेपूर या ठिकाणी फायदा नक्कीच होईल। कारण की अर्धवट नॉलेज, अर्धवट ज्ञान हे विषाप्रमाणे असतं। त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सोबतच आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण दररोज आणत असतो। शेळीपालन असेल, कोंबडीपालन असेल, त्याचप्रमाणे शेतीसंबंधी उद्योग असेल, अशी संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवरती या ठिकाणी देत असतो। त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। त्यामुळे आपले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील। तर चला, तर आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, आपण 500 गावरान कोंबड्या पाळतो। म्हणजे 500 गावरान कोंबड्या जर आपण पाळल्या तर साहजिकच त्यांना शेड लागेल, त्यांना नियोजन करावं लागेल। पण आपल्या पूर्वजांकडं किंवा आपल्या आजी आजोबांकडं किंवा आपल्या गावाकडं ज्या आपण कोंबड्या बघतो, 10-20 कोंबड्या असतात, ज्या सकाळ झाल्यावर उकिरड्यावर सोडल्या जातात किंवा बाहेर सोडल्या जातात। त्यानंतर त्या दिवसभर चरून आपलं पोट भरतात आणि रात्रीच्या माडीवरती असेल, गवतावत असेल किंवा कोपऱ्यामध्ये त्या अंडी घालतात। आणि मग आपल्याला ते 4-5 अंडी भेटतात। आपण ते घरामध्ये खातो किंवा मग त्याचे 5-10 रुपये आपल्याला कसे पण दिवसाला भेटून जातात। आता ही झाली पारंपरिक पद्धत। यामध्ये काय व्हायचं की लक्ष द्यायला लागत नव्हतं, नियोजन करावं लागत नव्हतं, पण त्यांचं उत्पन्न देखील अगदी नाहीच्या बरोबर तुम्हाला भेटायचं। पण बघा, आत्ता जर आपण बघाल तर अनेक लोक या ठिकाणी गावरान कोंबड्या पाळून आपल्याला हजारो लाखो रुपये कमवताना या ठिकाणी दिसत आहेत। मग नक्की हे खरं आहे का खोटं आहे? तर हे 100% खरं आहे। आता खोटं पण म्हणू शकता, कसं की जर तुम्ही यासाठी मेहनतच केली नाही, याचं आपण जर नियोजनच केलं नाही तर यामुळे तुम्हाला लॉसेस होण्याचे पण चान्सेस आहेत। पण मी तुम्हाला आधीच या ठिकाणी निगेटिव्ह गोष्ट नाही करत आहे, त्यामुळे खचून जायचं नाही आहे। जर तुम्ही प्रॉपर लसीकरण, प्रॉपर नियोजन आणि व्यवस्थितरित्या जर तुम्ही प्लॅनिंग या गोष्टी जर केल्या तर ह्याच्यासारखा पैसा तुम्हाला आणखी उद्योग, दुसऱ्या कोणत्या उद्योगात या ठिकाणी खूप सापडून तुम्हाला भेटेल। पण जर तुम्ही या बघायला गेलात तर कोंबडी पालनामध्ये, म्हणजे गावठी कोंबडी पालनामध्ये जर आपण व्यवस्थितरित्या नियोजन केलं तर या ठिकाणी खूप चांगलं उत्पन्न भेटू शकतं। तसंच जर आपण बघितलं तर आपल्याला 500 कोंबड्यांचं जुगाड करायचं आहे। आता हे जुगाड आपण कसं करणार, तर चला आपण बघूया। तर आपण सुरुवातीला काय करणार की 500 गावरान कोंबड्या, त्यासाठी 50 गावरान कोंबडे असं आपण या ठिकाणी पक्षी आणणार। म्हणजे हे पक्षी जे आहेत हे आपण मोठे अंड्यावरचे पक्षी आणणार। त्यानंतर आपण काय करणार की यांचे प्रत्येक दिवसाला अंडे कलेक्ट करणार। जसे की आपण बघा, 500 गावरान कोंबडे आहेत आणि त्यांचं जे अंडे देण्याचं प्रमाण आहे ते सरासरी 20-30% आहे। जर आपण 500चे 30% पकडले
तर सरासरी 150 अंडे दिवसाला आपल्याला भेटतील. बरं 30% नाही तर आपण कमीत कमी 20% तर पकडू, कारण की आपल्याजवळ नवीन असू तर आपलं खाद्य नियोजन पुढं मागं होऊ शकतं, वातावरण बदलामुळं काही होऊ शकतं. त्यामुळे आपण या ठिकाणी फक्त 100च अंडे दिवसाला पकडले. जर 100 अंडे आपल्याला दिवसाला भेटत असेल तर आपल्याला महिन्याकाठी सरासरी 3000 अंडे तरी भेटायला पाहिजे, बरोबर की नाही. कारण की 100 गुणिले 30 दिवस आपण केलं तर 3000 अंडे आपल्याला महिन्याकाठी भेटत आहेत. पण आपल्याला काय करायचं आहे, ह्यासाठी एक 2-3 इन्क्युबेटर बनवायचे आहेत. आता सरासरी जर आपण बघायला गेलात तर 200-300 अंड्यांचा आपण इन्क्युबेटर बनवायला गेलो तर आपल्याला 500-1000 लईतले 1500पर्यंत खर्च येऊ शकतो. तर आपल्याला घरगुती इन्क्युबेटर बनवायचं आहे. ज्यांची ऐपत असेल किंवा ज्यांच्याकडं भांडवल खेळतं असेल किंवा जास्त असेल ते लोक या ठिकाणी रेडीमेड विकतचं देखील इन्क्युबेटर आणू शकतात. आता इन्क्युबेटर म्हणजे काय आहे, तर इन्क्युबेटर एक अशी मशीन आहे की ज्यामध्ये आपण जर अंडे टाकले ते अंडे कोंबडीशिवाय उबवून त्यातून पिल्ले काढली जातात. म्हणजे कोंबडी अंड्यावर बसून उबवते आणि त्यातून पिल्लं बाहेर काढते. सेम प्रोसेस ते मशीन या ठिकाणी करत असतं. आपण काय करायचं आहे, हे 3000 जे अंडे आहेत म्हणजे दिवसाला 100 अंडे निघाले, असे 2-3 दिवसातून एकदा 2-3 दिवसातून एकदा अशा बॅच करत करत आपण या ठिकाणी इन्क्युबेटरमधून त्यांची पिल्लं काढायची. आता जर आपण एका महिन्याचे म्हणजे आपल्याकडे ज्या 500 कोंबड्या आहेत आणि त्यांचं एका महिन्याचे 3000 अंडे, त्यातून जर आपण पिल्लं बाहेर काढले तर सरासरी 3000 अंड्यामधून 10% अंडे जरी आपण या ठिकाणी खराब पकडली, म्हणजे 100% तर रिझल्ट कधीच भेटत नाही, त्यामुळे आपण 10% अंडे खराब पकडली तर आपल्याजवळ 2700 अंडे या ठिकाणी शिल्लक राहिली. आता 2700 अंडे आपल्याकडे जवळ शिल्लक राहिली आणि 21 दिवसानंतर इन्क्युबेटरमधून ते बाहेर पडली, बरोबर. इन्क्युबेटरमधून बाहेर पडल्यानंतर 2700 पिल्ले आपल्याजवळ होती. आणि काय होतं की पिल्लं जन्माला आल्यानंतर 10 ते 15 दिवसाच्या आत बरेच पिल्लं या ठिकाणी काय होतात की दगावतात, कारण की ते नाजूक असतात किंवा काही पिल्लं कमजोर असतात. त्यांना काही पिल्लांना ब्रूडिंग व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला ब्रूडिंगची सोय पण करावी लागेल. आणि त्यानंतर आपल्याजवळ या ठिकाणी 200 पिल्लं आपण जन्मल्या मेली अशी जर आपण मरतूक पकडली तर आपल्याजवळ सरासरी 2500 पिल्लं शिल्लक राहत आहेत. आता 2500 पिल्लं म्हणजे 2500 पिल्लं आपल्याजवळ शिल्लक राहिली आहेत. आणि ऑलरेडी पिल्लं कोंबड्यांना अंडे देण्यासाठी आणि त्यानंतर 20 दिवस त्यांना उबवण्यासाठी असे मिळून आपले सरासरी 1.5 महिना वेळ वाया गेला आहे. त्यानंतर आपल्याला पुढचे या ठिकाणी 4 ते 5 महिने म्हणजे सरासरी 4 महिने आपल्याला यांचा सांभाळ करायचा आहे, म्हणजे पक्षी विकण्याजोगे होतील. आता बघा, आपण झालं हे पहिल्या म्हणजे जे आपल्याकडं 500 कोंबड्या होत्या त्यांच्या पहिल्या महिन्याचे अंडे आपण ते इन्क्युबेटरमधून पिल्ले काढली. मग आता दुसऱ्या महिन्यापासून काय, तर बघा दुसऱ्या महिन्यामधून पण सेम दिवसाला 100 अंडे तर निघणारच आहेत, बरोबर. तर आता प्रत्येक म्हणजे या ठिकाणी बघा पुढचे आपण एक सरासरी 6 महिन्याचा कालावधी या ठिकाणी धरून चाललो आहे. म्हणजे 6 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला काय काय खर्च काय काय उत्पन्न हे सगळं आपण हिशोब बघतो आहे. 6 महिन्याची बॅच आपण काढणार आहे, 6 महिन्याचं उत्पन्न काढणार आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवसाला किती रुपये दिवस पडला हे आपण बघणार आहोत. तर बघा आपण काय केलं, पहिल्या महिन्याचे अंडे कोंबडीचे अंडे होते त्यातून आपण पिल्लं काढली. मग दुसऱ्या महिन्यात आपल्याला परत 3000 भेटली, तिसऱ्या महिन्यात 3000 भेटले, असे करत करत पुढचे 5 महिने 3-3000 जर आपण हिशोब केला तर 15000 अंडे आपल्याला 5 महिन्यात भेटले, बरोबर. आता हे 15000 अंडे आपण प्रति अंडं प्युअर गावरान असल्या कारणाने या ठिकाणी 12 रुपये प्रति अंड्याने विकलं. कारण की माझ्याजवळचं जे अंडे आहे ते मी या ठिकाणी 12 ते 15 रुपयाच्या दरम्यान आरामशीर विकतो. जर तुम्ही बघायला गेलात तर 15000 गुणिले 12 जर आपण केलं तर 1,80,000 रुपये फक्त अंडी उत्पादनातून आपल्याला भेटत आहेत, बरोबर. आता हे झालं आपलं पहिलं उत्पन्न 1,80,000 रुपये, बरोबर. आता हे आपण थोड्या वेळासाठी साईडला ठेवू आणि लक्षात ठेवू, 1,80,000 रुपये आपल्याला मोठ्या पक्ष्यांपासून अंडी उत्पादनातून भेटले. आता आपण बघूया, आपण जी पिल्लं इन्क्युबेटरमध्ये काढली होती त्यांना आपल्याला 4 महिने सांभाळ करायचा आहे. 4 महिने सांभाळ करून त्यांना खर्च किती येईल आणि उत्पन्न किती येईल. तर सर्वप्रथम आपण आधी खर्च बघूया. तर बघा आपल्याजवळ होती 2500 पिल्ले, बरोबर. 2500 पिल्लं म्हणजे या ठिकाणी लसीकरणाचा खर्च येणार
आणि लसीकरणाचा आपण खर्च या ठिकाणी 25,000 रुपये पकडला आहे. त्यानंतर खर्च येणार तो म्हणजे तूस, चुना किंवा इतर छोट्या मोठ्या गोष्टी ज्यामध्ये फवारण्या असेल तर असे आपण 25,000 रुपये आणखी पकडले. आता हा खर्च कमी जास्त होऊ शकतो, पण आपण एक सरासरी या ठिकाणी खर्च पकडतो आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या फार्मवरती येऊन जाऊन करावे लागत असेल किंवा काही कारणास्तव किंवा कोंबड्यांच्या कारणास्तव आपल्याला आपली गाडी घेऊन फार्मपर्यंत यावं लागत असेल किंवा त्यांच्यासाठी हॉटेल वेस्ट असेल किंवा इतर गोष्टी त्यांना रोजची धावपळ करावी लागत असेल, त्यामुळे आपल्याला लागते गाडी आणि गाडीला लागतं पेट्रोल. तर आपण प्रति महिना 2,500 रुपयाच्या आसपास म्हणजे 2,500-3,000 रुपये सरासरीने 15,000 रुपये 6 महिन्यासाठी पकडले. त्यानंतर लाईट बिल आपण 500 रुपये महिन्याने 3,000 रुपये 6 महिन्याचे पकडले आणि प्रति महिना 2,000 रुपये एक्स्ट्रा अतिरिक्त आपण पकडले. का? कारण की जेव्हा आपण प्रत्यक्षात व्यवसाय करतो त्यामध्ये आपल्याला असे अनेक नवीन नवीन संकट समोर येतात. त्यांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला कधीकधी ठरवल्यापेक्षा जास्त पैसे लागत असतात. त्यामुळे आपण 12,000 रुपये अतिरिक्त खर्च पकडून चाललो आहे. असा जर आपण सर्व हिशोब केला तर या ठिकाणी 80,000 रुपये आपला इतर हा सर्व खर्च येतो आहे, ज्यामध्ये लसीकरण, तूस, चुना, पेट्रोल, लाईट, अतिरिक्त ताडपत्री फाटली, बल्ब उडाला, अशा सर्व छोट्या मोठ्या गोष्टी 80,000 रुपये आपण पकडून चाललो आहे. बरोबर. त्यानंतर आपण बघूया खाद्याचा खर्च किती लागेल. कारण की पक्षी सांभाळणार आहे, पिल्लं आहेत, त्यामुळे त्यांना प्रोटीनयुक्त खाद्य या ठिकाणी देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अंड्यावरच्या कोंबड्या पण आहेत, मग त्यांना लेअरचं किंवा प्रोटीनचं खाद्य हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी काही 30-40% खाद्य विकत आणणार आहोत. आता बघा, आपल्याला जर खाद्य किती लागेल याचा आपण अंदाजा काढला तर 2,500 पिल्लं आहेत आणि प्रति पिल्लू या ठिकाणी विकायला येईपर्यंत 3 किलोच्या आसपास खाद्य खाते. बरोबर. म्हणजे जर आपल्याजवळ 2,500 पक्षी असतील, 2,500 पिल्ले असाल, प्रति पिल्लू 3 किलो खाद्य खाणार आहे. जोपर्यंत ते 1-1.5 किलोचं होत नाही तोपर्यंत ते 3 किलो खाद्य खाणार आहे. पुन्हा ऐकून घ्या, जोपर्यंत पिल्लू विकायला येत नाही तोपर्यंत ते 3 किलो खाद्य सरासरी खाणार आहे. जर आपल्याजवळ 2,500 पिल्ले असेल म्हणजे या ठिकाणी त्याला विकेपर्यंत म्हणजे 6 महिन्यामध्ये 7,500 किलो खाद्य लागेल. बरोबर. आता त्यातून आपण काय करणार, 60 ते 70% खाद्य जे आहे ते आपण आपल्या घरगुती बनवणार आहे. आता घरगुती खाद्यामध्ये आपण काय बनवायचं, तर तुमच्या शेतामध्ये मेथी घास लावा, पालक असेल पालक लावा, तांदूळ का असेल, त्याचप्रमाणे हॉटेलमधलं वेस्ट असेल, तुमच्या घरातलं खरकटं असेल किंवा मग या ठिकाणी भाजीपाला वेस्ट, खराब भाजीपाला तुमच्या शेतामधला असेल किंवा भाजी मंडई म्हणून तुम्ही खराब भाजीपाला आणू शकता. त्याचप्रमाणे सुबाबळीचा पाला असेल, तुतीचा पाला असेल, शेवग्याचा पाला असेल, शौरीचा पाला असेल, हादग्याची पानं, असे पपईचे पानं, असे भरपूर प्रकारचं तुम्ही घरगुती खाद्य देऊ शकता. ज्यामध्ये ॲझोला असेल, तुम्ही किडे बनवू शकता, BSF बनवू शकता किंवा तुमच्या कोंबड्या तुम्ही अर्धबंदिस्त करा. म्हणजे त्याला तुमच्या शेताभोवती किंवा घराभोवती एक छोटंसं कंपाऊंड करून त्यामुळे तुम्ही उकिरडा बनवा. त्या उकिरड्यावरती देखील कोंबड्या चरू शकता. अशा प्रकारचं तुम्हाला 60 ते 70% खाद्याचं नियोजन करावं लागेल. उर्वरित 30 ते 40% खाद्य म्हणजे सरासरी या ठिकाणी 250 किलो, किती 250 किलो खाद्य तुम्हाला विकतचं द्यावं लागेल. बरोबर. आता 250 किलो खाद्य जर तुम्ही या ठिकाणी विकतचं दिलं, जर आपण खाद्याचा दर बघितला तर खाद्याचा दर जो आहे तो आहे 30 ते 32 रुपये प्रति किलो. काय, फॅक्टरीचं जे विकतचं खाद्य आहे त्याचा दर आहे 30 ते 32 रुपये प्रति किलो. आणि आपण जर या ठिकाणी बघितलं 2,500 या ठिकाणी जर आपण बघितलं मोठ्या कोंबड्यांना पण खाद्य लागेल, म्हणजे त्यांचं आपण 500 किलो एक्स्ट्रा खाद्य पकडलं आहे. म्हणजे पिल्लांचं खाद्य 2,500 किलो, मोठ्या कोंबड्यांचं खाद्य 500 किलो, असे मिळून आपण 3,000 किलो खाद्य विकतचं लागेल यांना 6 महिन्यामध्ये. 32 रुपये किलोनी आपण यांना गुणाकार केला तर सरासरी या ठिकाणी जर आपण बघायला गेलात तर 96,000 रुपये निव्वळ खाद्याचा खर्च येतो आहे. फक्त खाद्याचा खर्च 96,000 रुपये आपल्याला येतो आहे.
त्यानंतर आपल्याला जो इतर खर्च आला होता 80,000 रुपये, ज्यामध्ये लसीकरण असेल किंवा पेट्रोल वगैरे आपण पकडलं, तो 80,000 आणि हे 96,000 असे जर आपण एकत्र केले तर संपूर्ण खर्च जो आहे आपला तो 1,76,000 रुपये आपला संपूर्ण खर्च होतो आहे. पुन्हा सांगतो आहे, लक्षात ठेवा, 1,76,000 रुपये संपूर्ण खर्च आपल्याला येतो आहे. बरोबर. आता आपण बघूया आपलं उत्पन्न किती निघेल, त्यातून आपला खर्च वजा आपल्याला निव्वळ नफा किती शिल्लक राहील. तर बघा, आपल्याजवळ होते 2,500 पक्षी. 2,500 पक्षामधून या ठिकाणी 4-5 महिने सांभाळल्यानंतर पक्षी मोठे होईस्तोवर त्यांना छोटा मोठा आजार आला, रोग आला, त्या कारणाने आणखी 200 पक्षी आपले या ठिकाणी मेले. आणखी 200 पक्षी जर आपले मरत असतील किंवा त्यांची मर होत असेल तर आपल्याकडे शिल्लक राहत आहे ती फक्त 2,300 पक्षी, म्हणजेच 2,300 पक्षी आपल्याजवळ शिल्लक राहत आहेत. तर आता बघा, जर आपण पिल्लांचा रेशो बघितला तर सरासरी 40-50% या ठिकाणी कोंबडे राहतात आणि 40-50% या ठिकाणी कोंबड्या राहतात. जर आपण बघायला गेलात तर आपण फक्त या ठिकाणी 30 ते 40% कोंबडे पकडू आणि 60 ते 70% या ठिकाणी कोंबड्या पकडू. जर 2300मधून 900 जर आपल्याला कोंबडे भेटले, 2300मधून 900 आपल्याला कोंबडे भेटले आणि 1400 आपल्याला कोंबड्या भेटल्या, तर बघा 900 कोंबडे असेल आणि 600 रुपयाला जर आपण एक कोंबडा विकला, कोंबड्याचा भाव हा कधी 500 पण असतो, कधी 1000 पण असतो, कधी 800-700 पण असतो. ते तुमच्या स्किलवर, मार्केटवर आणि ठिकाणावर अवलंबून आहे. तर या ठिकाणी मी सरासरी 600 रुपये पकडला. तर 900 गुणिले 600 5,40,000 रुपये आपल्याला फक्त कोंबडे विकून उत्पन्न भेटते. त्यानंतर 1400 कोंबड्या आहेत, 1400 गुणिले 400 म्हणजेच 5,60,000 रुपये आपल्याला कोंबड्या विकून भेटला. आपल्याला आपण जर टोटल मारली, म्हणजे ह्यांचं जर आपण दोघांचा हिशोब केला तर सरासरी आपण बघायला गेलात तर ह्यांचं जे उत्पन्न आहे किंवा ह्यांचा हिशोब केला तर सरासरी 5-5 10 लाख आणि हे वरचे 60 आपण 60 आणि 40 अधिक केले तर या ठिकाणी 11 लाख रुपये आपल्याला फक्त कोंबडी विकून या ठिकाणी 11 लाखाचं उत्पन्न आपल्याला भेटतं आहे. बघून घ्या, 5,40,000 कोंबड्यांचे, 5,60,000 कोंबडीचे, असे मिळून आपल्याला 11 लाख रुपये पक्षी विकून उत्पन्न भेटलं. किती? 11 लाख रुपये. त्यानंतर आपल्याला जे अंड्यांचं उत्पन्न आहे, 15,000 अंडे विकली 12 रुपये प्रति अंड्याने, तर 1,80,000 रुपये आपल्याला अंड्यांचं उत्पन्न भेटलं. म्हणजे 11 लाख अधिक 1,80,000, 11 लाख अधिक 1,80,000 बरोबर 12,80,000 रुपये आपल्याला संपूर्ण या ठिकाणी उत्पन्न भेटलं आहे. बरोबर. त्यानंतर आपण आपला खर्च या ठिकाणी वजा करणार आहोत आणि याच्यातून जर आपण खर्च वजा केला म्हणजेच आपला 1,76,000 रुपये जो आपला टोटल खर्च आला होता तो आपण यातून वजा करूया. तर 11,04,000 रुपये आपल्याजवळ निव्वळ नफा शिल्लक राहतो आहे. पण आता काय होतं की बऱ्याच लोकांजवळ उन्हाळ्याचे दिवस असतात किंवा पाण्याची सोय नसते, तर त्यांना टँकरने पाणी द्यावं लागतं. बरोबर आहे. किंवा भरपूर लोकांजवळ लाईटीची सोय नसते किंवा ते रानात राहत असतात, त्यामुळे त्यांना जनरेटरमध्ये डिझेल टाकून या ठिकाणी लाईटीची सोय करावी लागते. किंवा भरपूर लोक या ठिकाणी जॉब करत असतील, नोकरीला असतील, त्यांना हा पार्ट टाईम व्यवसाय करायचा असेल किंवा माणूस ठेवून व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी जर आपण 6 महिन्याची आपण मजुरी पकडली यामध्ये किंवा अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी यामध्ये जर आपण ॲड करत गेलो, जसं की आपल्याला 2,500 आपल्याकडे पक्षी आहेत, बरोबर, आणि त्यांना राहण्यासाठी आपल्याला सोय करावी लागेल, बरोबर. तर त्यांनी काय केलं, जसे जसे अंड्याचे पैसे येत होते त्यातून ते तसे तसे त्यांचं शेड वाढवत गेले आणि शेड वाढवता त्यांनी जसे जसे पक्षी मोठे होतील तसे तसे त्यांनी शेड वाढवत गेले आणि या ठिकाणी पक्षी जेव्हा विकोस्तर त्यांनी बरोबर शेड त्यांचं वाढत गेलं. असे मिळून जर आपण सर्व खर्च जरी सोडला म्हणजे आपण आणखी यातून सरासरी 2 लाख जरी वजा केले
सरासरी 2 लाख रुपये आपण यातून आणखी खर्च वजा केला, जो खर्च माझ्याकडून सांगायचा राहून गेला असेल, किंवा असे जे लोक असेल पाणी विकतचं असेल, लाईट विकतचे, डिझेल विकतचं, किंवा मग मजूर घ्यावं लागत असतील, किंवा मग चारा विकतच आणावा लागत असेल, शेती कमी आहे बुवा आणि चारा विकतच आणावा लागतो आहे, अशा सिच्युएशनमध्ये जर आपण अतिरिक्त खर्च पकडला तर आपण एक निव्वळ अजून आपण यातून सरासरी 2 लाख रुपये अतिरिक्त वजा केले, म्हणजे अतिरिक्त खर्च आपण 2 लाख रुपये पकडून घेतला, तरी देखील आपल्याजवळ या ठिकाणी 9 लाख रुपये शिल्लक राहत आहेत. किती? 9 लाख रुपये आपल्याजवळ शिल्लक राहत आहे. आता जर आपण 9 लाखाचा हिशोब बघितला तर 6 महिन्यासाठी 9 लाख रुपये आले, तर 9 लाख भागिले 6 जर आपण केलं तर सरासरी 1.5 लाख रुपये महिन्याला आपल्याला उत्पन्न भेटतं आहे. जर 1.5 लाख रुपये महिन्याला उत्पन्न भेटतं आहे तर दिवसाला किती भेटेल? तर 1.5 लाख भागिले 30 करूया, म्हणजे महिन्यामध्ये 30 दिवस असतात. 1.5 लाख जर महिन्याला तर एका दिवसाला किती? तर सरासरी 5,000 रुपये तुम्हाला प्रति दिवसाच्या हिशोबाने या ठिकाणी उत्पन्न भेटणार आहे. निव्वळ नफा सर्व खर्च वजा 5,000 रुपये दिवसाला, 1.5 लाख महिन्याला आणि 9 लाख रुपये या ठिकाणी तुम्ही कामगार ठेवा, मजूर ठेवा, विकतची लाईट आणा, विकतचं पाणी आणा, तरी देखील तुम्हाला 1.5 लाख सरासरी महिना, 5,000 दिवसाला आणि 9 लाख 6 महिन्याला कशा प्रकारे भेटू शकता, आपण ह्याचं संपूर्ण जुगाड आजच्या व्हिडिओत बघितलं आहे. पण अजून आपण आता शेड बघणार आहोत, गुंतवणूक बघणार आहोत आणि भांडवल बघणार आहोत. आता ह्या सर्व हिशोब आपण आणखी बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कोणीही बंद नाही करायचा आहे. अजून व्हिडिओ भरपूर बाकी आहे. पण त्या अगोदर छोटीशी पुन्हा विनंती आहे, व्हिडिओला खूप मेहनत लागली बनवायला, तर प्लीज आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला सर्वांनी पटापट लाईक करा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय तर ते देखील मला कमेंट करून सांगा. आणि सोबतच असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. तर बघा, आता आपण काय करणार आहे की जर आपल्याजवळ 3,000 पक्षी आहेत, बरोबर, तर त्यांना शेड किती लागेल, त्यांना खर्च किती लागेल, गुंतवणूक किती लागेल. तर बघा, जर आपण एक अंदाजा काढला, म्हणजे प्रति कोंबडी आपण 1.5 स्क्वेअर फूट जर पकडली तर 3,000 पक्ष्यांसाठी तुम्हाला सरासरी 4,500 ते 5,000 स्क्वेअर फूट शेड लागणार आहे. आणि 5,000 स्क्वेअर फूट शेड काढण्यासाठी तुम्हाला सरासरी 5 लाख रुपये या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट लागणार आहे. आता 5 लाख रुपये आम्ही अचानक कुठून आणायचे, असा प्रश्न भरपूर लोकांना पडला असेल, बरोबर की नाही. पण मी त्यासाठी तुम्हाला सांगितलं आहे की पहिल्या महिन्याचे जे अंडे आहेत त्याचं तुम्ही इन्क्युबेटर लावा आणि पिल्लं काढा, आणि उर्वरित जे पक्षी राहतील, 500 पक्षी आहेत, त्यांचं पुढच्या महिन्यापासून तुम्ही अंडी काढा, अंडी रोजच्या रोज विकत जा, म्हणजे तुमचं जे भांडवल आहे किंवा तुमचा जो पैसा आहे तुम्हाला रोजचा रोज या ठिकाणी येत राहील. म्हणजे जो तुम्हाला रोजचा खर्च लागणार आहे, किंवा तुम्हाला जसं तुम्ही स्टार्टिंगला थोडं स्वस्तातलं शेड बनवलं, किंवा स्टार्टिंगला तुम्ही समजा 30 बाय 10चं शेड बनवलं, किंवा 30 बाय 20चं शेड बनवलं, आणि पुढं जाऊन तुम्ही ते शेड थोडं वाढवत गेले, अशाच तऱ्हेने तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमचं या ठिकाणी शेड पण तुम्ही वाढवू शकता. जसे जसे तुमचे पक्षी विकायला येतील तसे तसे तुम्ही ते पक्षी विकून तुमचं शेड या ठिकाणी तुम्ही वाढवू शकता. बरेच लोक या ठिकाणी वेगवेगळ्या कुक्कुटपालनासाठी योजना भेटतात, त्यामध्ये गव्हर्नमेंटद्वारे अनुदान पण भेटतं, कर्ज पण भेटतं. असे पैशांनी देखील हा व्यवसाय सुरू करतायत. जर तुम्हाला या योजनांबद्दल माहिती हवी असेल, कोणते डॉक्युमेंट, कोणते कागदपत्र लागतात, किंवा किती उत्पन्न, किती अनुदान भेटतं, म्हणजे किती कर्ज भेटतं, तर ह्याच्यावरती आपण सविस्तर व्हिडिओ बनवू, जर तुमची इच्छा असेल तर. त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला येणाऱ्या काळातील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे, लसीकरणावर पाहिजे, खाद्य नियोजनावर पाहिजे का, मग या ठिकाणी शेडबद्दल पाहिजे, कर्ज योजनाबद्दल पाहिजे का, मग कावेरी कोंबड्यांबद्दल पाहिजे. काही प्रश्न असेल, काही शंका असेल, कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि या ठिकाणी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.